जीवाची मुंबई करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न यवतमाळमधील महिलांनी सत्यात उतरवलं. जीवाची मुंबई संकल्पाअंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांना प्रथमच विमानानं प्रवास करत त्यांनी समुद्र पाहिला. या महिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. जीवाची मुंबई करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न सत्यात उतरलंय यवतमाळच्या काही महिलांचं. त्यांनी पहिल्यांदाच मुंबई नगरी पाहिली आहे. या सगळ्या महिला आहेत त्या आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन देखील आलेल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय. संपूर्ण मुंबई देखील त्यांनी पाहिली. आपण या महिलांकडून जाणून घेऊया की नेमका त्यांचा अनुभव कसा होता. आजी, काय सांगाल, तुमचं नाव काय प्रथम आणि कुठून आला आहात? इंदुबाई बावणे. आणि काय वय आहे नेमकं तुमचं आजी? माझं वय 65 वर्ष. पहिल्यांदा मुंबई पाहिलीत का तुम्ही? हो, दोनदा होती. कसं वाटलं मुंबई तुम्हाला? कशी वाटली? पोराकडून म्हणजे मौज भाऊ पोराकडून आनंदही आनंद, खूप समाधान. जीवाला नाही पाहिलं ती पाहायला भेटलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही, कसं वाटतं? मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी काय संवाद साधला, ते काय म्हणाले? बस बोलली बाई, चांगला आनंदही आनंद आहे मग सगळं. ताई, तुम्ही काय सांगाल? काय वय तुमचं? कुठून आला आहात? माझं आहे 70 वर्ष. मुंबई पहिल्यांदा पाहिलीत का तुम्ही? पाहिली. कशी वाटली तुम्हाला मुंबई? मला मुंबई खूप भरभरून वाटली. अशी आकाशात झेप घेतल्यासारखी वाटली. ह्या माझ्या भावाईमुळे आज देवाभाऊ भेटले आम्हाला. आम्हाला खूपच आनंद, म्हणजे खूपच आनंद झाला. आम्ही म्हणजे आणि धुणं आणि भांडे सकाळी 9ला गेलं तर 9ला यायचं. तर आम्हाला इतकं वैभव पाहायला भेटत नव्हतं. हे माझे भाऊ बंधू माझ्या पाठीमागं आहे. आम्हाला इथपर्यंत आणलं. खूप आनंद झाला. मुंबईचा प्रवास तुम्ही केलात, कशा कशामधून फिरलात? ट्रेन मधून फिरलात, बस, टॅक्सी, कशा कशातून प्रवास केला? अरे वा, बाई, आनंदही आनंद. कधी घर सोडलं नव्हतं. धुणं आणि भांडे कधी नागपूर पाहिलं नाही, कधी यवतमाळ न पाहिलं. तर आज आम्हाला मुंबई पाहायला भेटलं ह्या भावाईमुळे. खूप आनंद आहे आम्हाला. ताई, तुम्ही काय सांगाल? वरून मुंबई कशी दिसते नेमकी? वरून मुंबई इतकी छान दिसते का असं वाटते का आम्ही जमिनीवर नाही आहोत तर आसमानमध्ये आहोत असं वाटते. कारण तो विमान फक्त आम्ही वरून बघितलं होतं, पण आता साक्षात आमच्या महेश भाऊच्या टीममुळे आम्ही हे ना विमानानं प्रवास केला. तर असं वाटते का आता एवढ्या दिवसाचं जे वय माझं झालं तर असं वाटते का मी माझी लाईफ पूर्ण जगून घेतली. एवढं माझं म्हणजे मी खूप आनंद आहे. जे देवाभाऊसोबत आमचं बोलणं झालं तर आमचा विचार कोणीच करत नाही. जे घर कामं करतात, पण हावाला विचार फक्त आणि फक्त आमच्यावाल्या महेश भाऊ पवारांनी केला. आणि त्यांनी खूप म्हणजे, नाहीतर आम्हा बायांना कोण विचारते, जे बाया घरगुती काम करतात ते. मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही सगळ्यांनी घेतली आहे. नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला? कसं स्वागत केलं तुमचं? खूप छान केलं मॅडम. अनुसया गंगारामजी बावणे, आम्ही राहणार घाटांजी. मला कमीत कमी 25 ते 26 वर्षे धुणे भांडे केले आहे. आजपर्यंत कुठं फिरायला नाही भेटलं, कुठं काही नाही. आम्ही नागपूरपर्यंत कधी आलो नाही, पण आम्हाला महेश भाऊनं इथपर्यंत आणलं. एक तर विमानमध्ये आणलं. आम्ही खूप आभारी, खूप खुश मनापासून खुशी झाली आहे आमची. मुंबई फिरलाय, ठिकठिकाणी फिरलाय, मात्र सगळ्यात आवडती जागा कुठली वाटली मुंबईतली? मुंबईतली आवडती जागा आम्हाला चहा नाही पेला का तिथली वाटली. ते विमान खूप आवडलं. समुद्र पाहिला का मुंबईत? हे खूप छान वाटलं. प्रत्येक ठिकाणीच चांगलं वाटलं मॅडम. म्हणजे कसं आम्ही पाहिलं नाही ना कधी एवढं मोठं, तर खूपच मन भरून आम्हाला खूप चांगलं वाटलं. अगदीच आपण पाहतोय की 15-20 वर्ष घमकार घरकाम करणाऱ्या बायका पहिल्यांदा त्यांनी मुंबई पाहिली आहे. आणि मुंबई पाहून जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो आपण व्यक्त देखील करू शकत नाही शब्दांमध्ये. जे भाव आहेत ते त्यांच्या डोळ्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जीवाची मुंबई करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज सत्यात या महिलांच्या बाबतीत उतरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.